गुरुपौर्णिमा या आपल्या परंपरेतील एक अतिशय महत्त्वाचा आणि प्रेरणादायी सण। या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करावे? गुरुपौर्णिमेचा इतिहास। गुरुपौर्णिमा हा सण आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो। या दिवशी महर्षी व्यासांचा जन्म झाला, म्हणून याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात। व्यासांनी वेदांचे विभाग केले, महाभारताची रचना केली आणि भगवद्गीता सारखा अमूल्य ग्रंथ आपल्याला दिला। गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे प्रकाश। अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाणारा म्हणजे गुरु। गुरु फक्त शिक्षण देत नाही, तो जीवन घडवतो। शिक्षक, आई वडील, आध्यात्मिक मार्गदर्शक, आपल्याला योग्य दिशा देणारे कोणीही असतील, हे सर्व आपले गुरुच आहेत। या दिवशी काय करावे? आपल्या गुरुजींची आठवण ठेवावी, त्यांच्या चरणी नम्रतेने नतमस्तक व्हावे, ज्ञानप्राप्तीचा संकल्प घ्यावा, त्यांना आदरांजली अर्पण करावी। काही जण या दिवशी संस्थान, ध्यान, नामस्मरण करतात। गुरुपौर्णिमा म्हणजे एक सण नाही, तो आहे आपल्या जीवनातील कृतज्ञतेचा दिवस। गुरुशिवाय जीवन अपूर्ण आहे। आपल्या जीवनातील ज्यांनी आपल्याला योग्य दिशा दिली, जसे की आई वडील, शिक्षक, मार्गदर्शक, मोठे भाऊ बहीण, या सर्वांनी आपल्याला दिशा दिली, अशा सर्व गुरुजनांना आज आपण मनापासून नमन करूया। धन्यवाद।